शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं। आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी मागणी आज शरद पवारांनी केली। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं, आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिका पवारांनी मांडलेली आहे। पवारांनी नेमका काय फॉर्म्युला दिलेला आहे पाहूया। आरक्षणासाठी पवारांचा फॉर्म्युला। पवारांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य। आधी आरक्षण द्या, मग मर्यादा वाढवा। मराठा आरक्षणाचा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही, त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। त्यात आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलंय। शिवाय आरक्षणापासून वंचित असलेल्या सर्वच समाजांना आरक्षण कसं मिळेल याचाही मार्ग त्यांनी या निमित्तानं सांगितलाय। आरक्षणाची मर्यादा थेट 75% वाढवण्याची मागणी पवारांनी केंद्राकडे केली आहे। त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाहीही पवार देत आहेत। तर दुसरीकडे जरांगेंनी आधी ओबीसीतून आरक्षण द्या, नंतर मर्यादा वाढवा अशी भूमिका मांडली आहे। असं आहे की आता 50% वर जाता येते। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%। एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं। तुम्हाला अगोदर आम्हाला 50%च्या आत 27% आरक्षणात घ्यावं लागणार, तरच आम्हाला ते मान्य। तुम्ही 150% मर्यादा करा, आम्हाला काही देणं घेणार नाही, पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य आहे। कारण ते कधीच होणार नाही, ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे। नितीश सरकारनं शासकीय सेवा आणि शिक्षण संस्था यामधील आरक्षण वाढवून 65% केलं। शिवाय आर्थिक मागास घटकांसाठीचं 10% आरक्षणही कायम ठेवलं। त्यामुळे तिथं आरक्षणाचं प्रमाण 75% झालं होतं। परिणामी आरक्षणासाठी असलेली 50%ची कमाल मर्यादा ओलांडली गेली होती। याच मुद्द्यावरून पाटणा उच्च न्यायालयानं ही आरक्षण वाढ रद्द केली। त्यामुळे आरक्षणाचा टक्का वाढवण्याच्या मर्यादा आणि त्यामुळे होत असलेली कोंडी यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली होती। दरम्यान कोणत्या राज्यात सध्या किती आरक्षण आहे पाहूया। महाराष्ट्र 62%, हरियाणा 60%, बिहार 60%, तेलंगणा 50%, गुजरात 59%, केरळ 60%, तामिळनाडू 69%, छत्तीसगड 55%, मध्य प्रदेश 73%, झारखंड 60%, राजस्थान 64%। तर राज्यात कोणत्या जातीला किती आरक्षण आहे तेही समजून घेऊ। एससी 13%, एसटी 7%, ओबीसी 19%, एसबीसी 2%, एनटीए 3%, एनटीबी 2.5%, एनटीसी 3.5%, एनटीडी 2%, ईडब्ल्यूएस 10%। एकूण 62% आरक्षण राज्यात आहे। सामाजिक आणि आर्थिक मागास असलेल्यांना प्रगत समाजाच्या तुलनेत फारशा संधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र केवळ आरक्षणानं हे होणार आहे का हा प्रश्न आहे। मात्र पवारांच्या नव्या फॉर्म्युलानं ऐन विधानसभेच्या तोंडावर आरक्षण प्रश्नाला नवं वळण लागलंय एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।